वरील कमळा, गोदावरी, तुळसा ह्या नेमक्या कोण होत्या? 3 तास हे नाटक बघतेवेळी आपल्याला कुठेही प्रस्तावना सांगितली जात नाही. बी कवींनी मात्र तिला मराठी साहित्यात अजरामर करून टाकली. बाळाजी विश्वनाथ आणि यशवंतराव थोरात या दोघांमध्ये पन्हाळाच्या पायथ्याशी तुडुंब युद्ध झालं. परंतु ती बातमी आणखी सनसनाटी व्हावी याकरिता छत्रपती संभाजी महाराजांचा त्यात प्रयोग केला. रायगडाच्या पायथ्याशी जी समाधी दाखवली जाते त्याचे बांधकाम शिव काळातले नसून पेशवे काळातील आहे हे सिद्ध होते. ही घटना ज्या रायगडावर घडली त्यावेळेस त्या रायगडावर छत्रपती संभाजी महाराज नव्हतेच. जय शिवराय मित्रांनो, आपल्या इतिहासातील ऐतिहासिक व्यक्तींच्या चरित्रांमध्ये काही काल्पनिक पात्र टाकून अनेक नाटकं, चित्रपट, कादंबऱ्या फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यामधील काल्पनिक पात्रे आपल्यावर नकळत लादले गेले आणि आपल्यासारखे सामान्य प्रेक्षक हाच खरा इतिहास समजून आपल्या पराक्रमी वीरांना दोष देताना दिसू लागला. आपणही कधी ना कधी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेताना आपापसात चर्चा करतो किंवा युट्यूब वरती व्हिडिओ बघतो किंवा एखादी कादंबरी साहित्य वाचतो किंवा मग एखादा चित्रपट, एखादं नाटक किंवा एखादी सिरियल बघतो. त्यावेळेस आपल्या समोर अशी काही कथा मांडण्यात येते की आपल्याला प्रश्न उभा राहतो की रणवीर, रणधुरंधर, अजिंक्य योद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये कमळा, गोदावरी, तुळसा या पात्रांना खरंच स्थान होतं का? तर नक्कीच नाही. मग अशा खोट्या भाकड कथा रंगून छत्रपती संभाजी महाराजांना का बदनाम केले गेले, यांची बदनामी कशी झाली व कोणी केली, तसेच वरील कमळा, गोदावरी, तुळसा ह्या नेमक्या कोण होत्या व या कथा कशा टाकण्यात आल्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. साहित्यिकांनी तशा अनेक काल्पनिक नायिका निर्माण केल्या, पण प्रामुख्याने गाजल्या 3: गोदावरी, तुळसा आणि कमळा. यापैकी तुळसा हे काल्पनिक पात्र आत्माराम मोरेश्वर पठारे यांनी सन 1891 साली आपल्या संगीत श्री छत्रपती संभाजी महाराज या नाटकात एक काल्पनिक पात्र निर्माण केलं. पुढे ही तुळसा रंगभूमीवर खूप गाजली आणि पुढे हीच तुळसा औंधकर यांनीही आपल्या बेबंदशाही या नाटकात आणली. या नाटकाच्या प्रस्तावनेत औंधकर असे लिहितात की या नाटकात तुळसा हे नामक जे पात्र आहे याचा इतिहासाशी काहीही संबंध नाही, हे एक काल्पनिक पात्र आहे. परंतु महत्वाचं म्हणजे 3 तास हे नाटक बघतेवेळी आपल्याला कुठेही प्रस्तावना सांगितली जात नाही आणि म्हणूनच ही तुळसाबाई आपल्याला खरी वाटायला लागते. या तुळसामुळं नाटक गाजलं खरं, पण सुसंस्कृत, धर्मवीर, धर्मयोद्धा छत्रपती संभाजी महाराजांची खोटी बदनामी झाली. कारण सर्वसामान्य प्रेक्षक हाच खरा इतिहास समजून राजांना दोष देताना दिसू लागला. यातीलच पुढची नायिका म्हणजे थोरातांची कमळा. यावर तर चित्रपटच तयार केला गेला. 1941 साली पडद्यावर आलेल्या चित्रपटाची कथा अशी आहे की शंभूराजे वाघाची शिकार करण्यासाठी जंगलात जातात. त्यावेळेस ते वाघाची शिकार करताना जखमी होतात. आता जखमी झालेल्या शंभूराजांची देखभाल करण्याची जबाबदारी एका कुटुंबाकडे दिली जाते. त्या घरातील कमळेवर शंभूराजाचे प्रेम जडते. या कमळेचे लग्न यशवंतराव देसाई यांच्याशी ठरलेले असते आणि ऐन लग्न प्रसंगी शंभूराजे कमळेला पळवून नेतात. पण कमळा मात्र शंभूराजांची विनवणी करून घरी परत येते. परंतु तिचे वडील सरदार थोरात तिला हाकलून देतात. तेव्हा ती आत्याकडे जाते व इकडे बदनामीच्या धाकाने तिचे वडील आत्महत्या करतात. पुढे शिवराय या प्रकरणाची चौकशी करतात व शंभूराजांना तुरुंगात टाकतात. इकडे यशवंतराव देसाई आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कमळेला नेऊन कोंडतात. जेव्हा ही गोष्ट शंभूराजांना कळते तेव्हा ते तुरुंगाचे गज वाकून निसटतात व कमळेला वाचवण्यासाठी यशवंतरावावर धाव घेतात. याच गडबडीत कमळा खिडकीतून बाहेर पडल्यामुळे मरण पावते. शंभूराजे रडतात. मग शिवरायांचे सैन्य त्यांना पकडून घेऊन जातात आणि शिवराय त्यांना शिक्षा सुनावतात आणि येथेच कथा संपते. अक्षरशः प्रेक्षकांची मती गुंग करणारी आणि मूळ इतिहासाला पट्टा लावणारी ही संपूर्ण बनावट भाकड कथा प्रचंड लोकप्रिय झाली आणि एका स्वाभिमानी पराक्रमी राजांची खोटी बदनामी झाली. त्यात भर म्हणजे मराठी साहित्यातील थोर कवी यांनी तिच्या शिवनेरी किल्ल्यावरती महती गायली ती अशी: त्याला तेव्हापासून कमळ बुरुज म्हणती, नर नारीजन पोवाडा अजून तिचा गात. शिवनेरी किल्ल्यावर कमळ बुरुजच नाही असेलच कसा, पुढा कमळात अस्तित्वात नाही. परंतु बी कवींनी मात्र तिला मराठी साहित्यात अजरामर करून टाकली. एकीकडे शिवनेरी आहे तर दुसरीकडे पन्हाळा. त्यात भर म्हणजे पन्हाळ्याच्या पायथ्याशी एक मराठीकालीन समाधी आहे. ती कमळेची आई ही दंतकथा वेगाने फैलावली.
इतिहास अशा काल्पनिक पात्रांच्या आणि भाकडकथांच्या जोरावर उभा राहत नसून तर इतिहासातील कागदोपत्रांच्या आधारावर तो उभा असतो. त्यामुळेच थोरातांची कमळा या काल्पनिक कथेची चिरफाड केली ती पन्हाळ्याचेच प्रसिद्ध संशोधक कैलासवासी गुडवणी सर यांनी. मुरलीधर गोपाळ गुडवणी सर यांनी ज्यावेळेस या थडग्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस हे सत्य समोर आलं की ते थोरातांच्या कमळेचे नसून थोरात घराण्यातील यशवंतराव थोरात या पराक्रमी पुरुषाच्या गोडाई नामक पतिव्रता स्त्रीचे हे थडगे आहे हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. 1708 मध्ये शाहू महाराजांनी साताऱ्यात सत्ता स्थापन केली तर 1710 मध्ये महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूर गादीचा पाया रचला. परंतु पुढे दुसरा संभाजी महाराज गादीवर आले. 1719 साली शाहू महाराजांकडून बाळाजी विश्वनाथ तर दुसरा संभाजी महाराज म्हणजेच करवीरांच्या बाजूने यशवंतराव थोरात लढत होते. बाळाजी विश्वनाथ आणि यशवंतराव थोरात या दोघांमध्ये पन्हाळ्याच्या पायथ्याशी तुडुंब युद्ध झालं. या युद्धामध्ये सरदार यशवंतराव थोरात धारातीर्थी पडले. त्यावेळेस त्यांची बायकोही त्यांच्याबरोबर सती गेली. याच उभयतांची ही समाधी आहे. तेथील मूर्त्याही थोरातांच्या वंशजांनी स्थापन केल्या आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. या प्रकार योग्य संशोधन करून मुरलीधर गोपाळ गुडवणी सर यांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करणाऱ्या अशा भाकडकथांना मुळापासून उपडून टाकले आहे. यानंतर येथे गोदावरी या नावाला आणि कथेला मात्र कुठेही ऐतिहासिक आधार नाही. ज्या पत्राचे, ग्रंथाचे, बकरीचे दाखले दिले जातात ते थोडक्यात पाहूया. तर प्रथम आपण इंग्रजांचे पत्र पाहूया. गेले अनेक दिवस शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या व त्यांच्या दफनविधीच्या बातम्या येत आहेत. असे म्हणतात की त्याला त्याच्या मुलाने विष घालून मारले. शिवाजीच्या एका प्रमुख ब्राह्मण मंत्र्याच्या मुलीबरोबर संभाजीचे अनैतिक संबंध होते. संभाजीने त्या मुलीला रात्री भेटायला जायचे सोडले नाही तर त्याला रायगडाच्या तटावरून फेकून द्यायचा हुकूम शिवाजीने आपल्या रक्षकांना दिला होता. शिवाजी महाराज डोक्यातील भयंकर कडांनी आजारी होते याबद्दल आम्हाला खात्रीने माहिती होती. सिद्धी संबूड व दाभोळ आदी ठिकाणांचे व्यापारी सांगतात की शिवाजी महाराज मेला आहे, परंतु आम्हाला त्या बातमीत तथ्य दिसत नाही. कारण शिवाजीचा प्रधान मोरोपंत जो माऊलीच्या पायथ्याशी आपल्या सैन्यानिशी छावणी टाकून उभा आहे तो अजूनही तेथून हललेला नाही. तर असे या बातमीदाराने या पत्रात लिहिलेले आहे. महत्वाचे म्हणजे यात कोठेही गोदावरी नामक उल्लेख नाही. या बातमीत नमूद केल्याप्रमाणे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला नाही. ते साताऱ्यात आजारी होते हे मात्र खरे. त्यामुळे अशा आजाराने विष प्रयोगाच्या फेक बातम्या तयार होणे स्वाभाविक होते. परंतु ती बातमी आणखी सनसनाटी व्हावी याकरिता छत्रपती संभाजी महाराजांचा त्यात प्रयोग केला गेला. अशा बातम्या तिखट मीठ लावून अधिक रुचकर केल्या जातात. म्हणून हा विष प्रयोग छत्रपती संभाजी महाराजांनीच केला असा इंग्रजांचा बातमीदार मोगुम मध्ये सांगतो. पूर्ण पत्रात बातमीदार एकाच गोष्टीची खात्री देतो की राजे आजारी होते. दुसरे असे की बातमीदार सांगतो त्याप्रमाणे संभाजीराजे महाराजांवर विषप्रयोग करतात. कारण काय तर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या ब्राह्मण कन्येस भेटण्यात जाण्याची कोड संभाजी महाराजांनी सोडली नाही तर त्यांच्या कडलोट करावा अशी महाराजांनी सांगितलेली शिक्षा. आता गंमत अशी की खुद्द इंग्रजांनीच काही दिवसानंतर आणखी एक बातमीपत्रात असे नमूद केले आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी विषप्रयोग केला नसून तर कोणीतरी दुसऱ्यानेच केला आहे असे या बातमीपत्रात लिहिलेले आहे. म्हणजेच संभाजी राजाने त्या ब्राह्मण कन्येस भेटण्यात जाणे, त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेली कडेलोटीची शिक्षा, ही शिक्षा टाळण्यासाठी संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेला विषप्रयोग या 3 पायऱ्यातील शेवटची पायरी ढासळल्यामुळे वरील 2 पायऱ्या ऑटोमॅटिक खोट्या ठरतात हे सुज्ञान सांगेन लागे. इंग्रजांचे पत्र तात्कालीन व खरे असले तरी इंग्रजांचे असे बरेच पत्र आहेत की त्यातील 10% बातमी खरी व 90% बातमी खोटी ठरली आहे. त्यातीलच हे एक पत्र. यातीलच पुढची येते मल्हार रामरावाची बखर. सुमारे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 122 वर्षांनी लिहिली गेलेली बखर विपर्यास व कल्पितच लिहिण्यात कारणीभूत ठरली हे नक्की आपण एखाद्या व्हिडिओत पाहूया. तर मल्हार रामरावांच्या बखरीप्रमाणे रायगडावर राजवाड्यात हळदी कुंकू समारंभात जमलेल्या स्त्रियांपैकी एका रूपवान ब्राह्मण स्त्रीवर युवराज संभाजीराजे अत्याचार केल्याची कथा या बकरीत मल्हार रामराव लिहितो. पहिला मुद्दा असा की हा मल्हार रामराव ही स्त्री कोण, कोणाची सून, कोणाची कन्या हे सांगत नाही. कोणे एके दिवशी अशी या बकरीत एका पुराणिक कथेसारखी तो सुरुवात करतो. मल्हार रामराव ही कथा त्याला कोणी सांगितली व त्याने कुठून घेतली हेही तो सांगत नाही. आणि ही कलाकृती प्रखर असल्यामुळे यात आपल्याला विचारण्याची सोय नाही. छत्रपती संभाजीराजे कोणी गुंड होते की काय की एका राजवाड्यात हळदी कुंकूसाठी जमलेल्या एका ब्राह्मण स्त्रीवर त्यांनी अत्याचार करावा आणि त्याला कोणीही विरोध करावा नाही.
पुण्यश्लोक जिजाबाई शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या असामान्य चारित्र्यवान माणसांच्या संस्कारात वाढवलेला मराठ्यांचा युवराज एवढ्या निरावलेल्या गुन्हेगारासारखा वर्तन करेल ही कल्पनाही करवत नाही. परंतु मल्हार रामरावाने या बकरीमध्ये ही कथा घालून बाळाजी आवजी याचा खापर पंजोबा छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिला म्हणून इथे काढला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही घटना ज्या रायगडावर घडली त्यावेळेस त्या रायगडावर छत्रपती संभाजी महाराज होतेच. ही घटना घडल्यानंतर पित्याचा रोष ओढवू नये व शिक्षा टाळण्यासाठी संभाजी महाराज रायगडावरून दिलेर खानाच्या गोठात जातात असे बखरकार म्हणतात. प्रत्यक्षात मात्र ते रायगडावरून नाही तर सज्जनगडावरून दिलेर खानाच्या गोठात गेलेत हे पुराव्यानिशी सिद्ध आहे. मात्र संभाजीराजे त्यावेळेस रायगडावर नसतानाही त्यांना रायगडावर दाखवून एक पूर्वदृष्टित दृष्टिकोनातून त्यांना बदनाम केले गेले. याच बकरीची नकल नंतर 14 ते 15 वर्षांनी लिहिल्या गेलेल्या बुसाती उस सुलतान या ग्रंथात लेखक मोहम्मद जुबेरही करतो. तोही मल्हार रामरावाप्रमाणेच ही घटना दिलेर खानाच्या गोठात जाण्यापूर्वी रायगडावर घडली असे तो लिहितो. महत्वाची म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार संभाजीराजे दिलेर खानाकडे जाण्यासाठी हीच घटना कारणीभूत ठरली असे ते म्हणतात. परंतु प्रत्यक्षात मात्र रायगडाच्या परिसरात ऑक्टोबर 1676 पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत रायगडावर छत्रपती संभाजी महाराज आलेलेही नव्हते आणि हे ऐतिहासिक कागदोपत्री सिद्ध आहे. म्हणून वरील तिन्ही प्रकारात विरोधाभास असल्यामुळे हे तिन्ही प्रकार एक भाकडकथा आहे हे प्रामाणिक सिद्ध होते. वरील तिन्ही बनावट इतिहासामध्ये कुठेही गोदावरी किंवा अण्णाजी दत्तो यांची मुलगी असा उल्लेख नाही. तरी गमतीची गोष्ट अशी की सन 1960 साली प्राध्यापक वसंत कानेटकरांनी या अनामक स्त्रीला भाकडकथेतील स्त्रीला गोदावरी हे नाव देऊन त्यांनी आपले नाटक समाजापुढे आणले. संभाजी महाराज व गोदावरी ही एक भाकडकथा आहे व ती इतिहासात घडलीच नाही हे प्रसिद्ध संशोधक द ग गोडसे यांनी सिद्ध केले आहे. ते रायगडाच्या परिसरात शोध घेत असताना त्यांना कळले की पायथ्याशी जी सती गोदावरीची समाधी दाखवली जाते ती मुळात गोदावरीची नाहीच, तर ती आहे सवाई माधवराव यांच्या श्री यशोदाबाई यांची. यशोदाबाईंची समाधी काळाच्या ओघात दुर्लक्षित झाली, अनामिक बनली. या अनामिक समाधीवर गोदावरीची लोककथा अलगद बसली. याच्यात वापर करून बखरकारांनी, काही इतिहासकारांनी व नाटककारांनी संभाजीराजांना बदनाम केले. मुळात ज्या काळात ही घटना घडली असे सांगितले जाते त्या काळात संभाजीराजे रायगडावर नव्हते तर गोवा, उत्तर कर्नाटक, भागानगर फोंड्याच्या मोहिमेवर होते. रायगडाच्या पायथ्याशी जी समाधी दाखवली जाते त्याचे बांधकाम शिव काळातले नसून पेशवे काळातील आहे हे सिद्ध होते. दुसरे असे की यशवंतराव होळकरांच्या पुण्यावरील स्वारीच्या धामधुमीत दुसऱ्या बाजीरावांच्या कुटुंब कबिल्याचे वास्तव्य सुरक्षिततेसाठी रायगड किल्ल्यावर होते. या कुटुंब कबिल्याबरोबर पुण्यात बंदी असलेल्या सवाई माधवरावांच्या पत्नी यशोदाबाई यांचीही रवानगी रायगडावर केली गेली. बंदिवासात असल्यामुळे रायगड परिसरात ती अज्ञातच राहिली. रायगडावरच यशोदाबाई मृत्यू पावल्या. तिचे दहन किल्लेवाडीच्या वाटेवर केले गेले. सवाई माधवरावांची पत्नी म्हणून त्या जागेवर तिची समाधी बांधली गेली. कालांतराने ती लोकांच्या स्मृतीतून नाहीशी झाली व यशोदाबाईची समाधी अनामिक झाली. आज हीच समाधी लोककथेतील, भाकडकथेतील गोदावरीची आहे म्हणून सांगितली जाते. थोडक्यात एका नाटकाला रंगीन बनवण्यासाठी साहित्यिकाची काल्पनिक कलाकृती म्हणजे तुळसा. गोडाई नामक प्रतिव्रता स्त्रीच्या समाधीवर अलगद बसवली गेलेली भाकडकथा म्हणजे कमळा. आणि इतिहासात जिला कोठेही स्थान नाही, ज्यांचा संदर्भ दिला जातो त्यात सत्यता नाही, तसेच त्यात तिच्या नावाचा उल्लेख नाही, तरी काही तोतिया इतिहासकारांनी आणि साहित्यकांनी आपापल्या परीने एक भाकडकथा रंगवून तिला नाव देऊन जगासमोर मांडली. ती काल्पनिक म्हणजे गोदावरी. म्हणजे एखाद्या पुराणिकाने उठावे आणि संभाजी महाराज क्रूर होते हे म्हणावे आणि आम्ही ते खुशाल ऐकावे. एखाद्या व्याख्यात्याने उठावे आणि संभाजी महाराज स्त्रीलंपट होते म्हणावे आणि आम्ही खुशाल नंदीबाईराप्रमाणे माना हलवावा. एखाद्या मास्तराने उठावे आणि संभाजी महाराज व्यसनी व भित्रे होते म्हणावे आणि विद्यार्थ्यांनी खुशाल ते ऐकावे. न विवेक, न बुद्धी, न विचार, तर हा कसला परिणाम? तर काही भिक्षुकी लेखकांचा सैतानीपणाचा. थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यात काल्पनिक पात्रे बनवून जो कोणी कितीही मोठा असला तरीही तो जर बदनामी करत असेल तर त्याला दोषी धरलेच गेले पाहिजे. कारण एखाद्या मोहिमेच्या यश अपयशाबद्दल थोडीफार ढिलाई असेल तरी चालेल, परंतु एखाद्या चारित्र्य संपन्न राजाविषयी ज्या वेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारची चिकित्सा न करता मांडणी करता तर त्याला दोषी धरलेच गेले पाहिजे. अशा भाकडकथांना पुराव्यानिशी मांडून त्यांची चिकित्सा करून संभाजी महाराजांच्या इतिहासाला उजळून टाकणाऱ्या इतिहास संशोधकांना आणि साहित्यकांना प्रणाम.
आता तरी आपण छत्रपती संभाजी महाराजांवर असे चुकीचे आरोप करणाऱ्यांना जाब विचारला गेला पाहिजे आणि विरोधही. या व्हिडिओच्या माध्यमातून सत्यता मांडण्याचा एक प्रयत्न केला गेला आहे. तरी हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.